जसं मी आता अनेक दिवसांपासून व्याख्यानामध्ये सांगतोय की भारत देशाला श्रीमंत जर बनवलं आपण, भारत देशाला जर आपण श्रीमंत बनवलं तर पाकिस्तान जो अमेरिकेच्या जीवावरती उड्या मारतोय आणि अदनमधनं काड्या करतोय ना, ते बंद होईल. आणि भारताला श्रीमंत बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आमचा युवक काय करू शकेल, तर मी गेली 1800 व्याख्यानामध्ये जे मुद्दे सांगतोय त्यातले काही मुद्दे तुमच्यासमोर मांडतोय. मला एक कळतंय माझ्या वाचनातून, माझ्या तुमच्याशी संवादातून, कारण मला बऱ्याच वेळा लहान मुलं जी आहेत, तुमच्यासारखी मुलं जी आहेत, कॉलेजमधली मुलं, ती मलाच बऱ्याच वेळा काहीतरी दिशा देत असतात. मला असं वाटतं की दोन गोष्टींच्या माध्यमातून आपण देशाला श्रीमंत बनवू शकतो. कारण मला तुमच्या आमच्या करिअरपेक्षा देशाचं करिअर जरा जास्त महत्त्वाचं वाटतं. जसं वर्ल्ड कपची मॅच बघत असताना आपल्याला एखाद्या खेळाडूच्या शतकापेक्षा भारत जिंकतोय काय जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यामध्ये व्यावहारिक दृष्टीने सुद्धा माझा देश जिंकला पाहिजे, मग श्रीमंत होण्याची भाषा आपण करू. कारण पाकिस्तानने आपल्यावर हल्ला नाही केला पाहिजे. यासाठी काय तर श्रीमंत व्हा. आणि मग श्रीमंत देश बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये मला दोन पर्याय दिसतात, ते तुम्हाला अत्यंत प्रकर्षाने सांगायचे. पर्याय नंबर एक आहे ते म्हणजे संशोधन क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान आपण करण्याची गरज आहे. मी तुम्हाला सांगतो, इथून पुढचं माझ्या उर्वरित आयुष्यामध्ये, पुढच्या आयुष्यामध्ये, सगळ्या पुढच्या भाषणामध्ये हेच मुद्दे जास्त प्रकर्षाने दिसणार आहेत. ते म्हणजे आपल्याला आपल्या तरुण पिढी सकट संशोधन क्षेत्रात उतरायचंय. आता बास झालं कॉपी पेस्ट. यायला त्यांच्याकडे गाडी येते, आपल्याकडे भोसरी चिंचवड भागामध्ये ती गाडी ओपन करून रिव्हर्स इंजिनिअरिंग करून कसं केलं असेल बरं, असं करून पुन्हा आपण त्याची जोडणी करतो आणि त्यांच्याकडे जे आले तेच आपण कॉपी करतो. तुम्हाला हे माहिती आहे का, चीनकडनं आपल्याला आपल्या दिवाळीतल्या पंत्या, दिवाळीतल्या आकाशकंदील, राखी पौर्णिमेची राखी येते तेव्हाच वाईट वाटायला पाहिजे. मग इथे विचार जर आला की संशोधन क्षेत्रामध्ये आम्ही केलं काम, पहिलं पाहिजे काम, ग्रॅज्युएशन कोणतेही असू दे, आपण नवनिर्माण करू. आणि नवनिर्माणामधून असं काही करू की आपण इथला माल बाहेर पाठवू. माझ्या डोक्यात असं आहे की त्या चायनाच्या लोकांना ऑलरेडी लांबचं दिसत नाही, डोळे छोटे आहेत त्यांचे, काही मोठे डोळे करून आय ट्रान्सप्लांटेशनच्या माध्यमातून आपल्याला त्यांना एक्सपोर्ट करता येईल का? आपल्याला चायनाला काही माल पाठवता येईल का? संशोधन क्षेत्रातली मोठी जबाबदारी आपली आहे. आणि दुसरं एक काम आहे ते म्हणजे उद्योजकता क्षेत्रामध्ये आमच्या लोकांनी काम केलं पाहिजे. बिझनेसमॅन, इथं बसलेल्या सगळ्या मुलांना, कदाचित संशोधनाचा मुद्दा सगळ्यांना लागू होणार नाही, पण मी सगळ्यांना सांगतोय की उद्योजकतेचा मुद्दा मात्र सगळ्यांना लागू पडू शकतो. त्याचं कारण आपण आता त्या स्थित्यंतरातून चाललेलो आहोत. आपण उद्योजकतेच्या दिशेनेच वाटचाल करतोय. थोडक्यात सांगतो कसं ते. आउटसोर्सिंगचा जमाना आलाय. मला असं वाटतं की तुमच्या पिढीमध्ये हा तर तुम्हाला कळलेला आहे. कसा? पूर्वी गणपती बसायचे ना गणपती मंडळामध्ये, तर मला आठवते आम्ही लहानपणी खड्डे खोदणे, त्याच्यामध्ये बांबू लावून मांडव तयार करणे, आरास तयार करणे, गणपतीची मूर्ती विकत आणून आपल्याच ताट वाटीवरती, साऊंड सिस्टीमवरती किंवा आपल्या ढोलांवरती वाजत गाजत आणणे, 10 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम तयार करून नंतर विसर्जन करणं, हे काम पूर्वी युवक करायचे. आता युवक त्या मंडळाचे कार्यकर्ते, अपवादाने सांगतोय, कदाचित तुमच्याकडे सगळी कामं चालत असतील, पण पुण्यातलं तरी मी सांगतोय, आउटसोर्स इतकी कामं केलीत की आपण फक्त आरती करायला जातो, प्रसाद खायला जातो. मांडववाले वेगळे आहेत, ढोल ताशा पथक वेगळं आहे, गणपतीची मूर्ती करणारे आणि त्या रचना लावणारे वेगळे आहेत, आणि विविध गुणदर्शनाचे काम सुपाऱ्या देऊन आपण बोलवतो. मला तुम्हाला एक सांगायचंय, वाईट काहीच नाही, फक्त एक घटना घडतीये, ती म्हणजे आउटसोर्सिंग होत आहे. लोकांना व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. पूर्वी ज्या संधी नव्हत्या त्या निर्माण होत आहेत, आणि याला सायन्स, कॉमर्स, आर्ट्सचं काही बंधन नाहीये. पूर्वी लग्नामध्ये मेहंदी काढण्यासाठी कोण मेहंदी काढायचं, तर त्याच घरातली किंवा जरा ओळखीतली त्या नवरीची मैत्रीण कलवरी म्हणायचे, कलवरी, त्यातल्या त्यात बरं मेहंदीची डिझाईन येते ती काढायची. आता असं आहे, पुण्यात तरी आहे, औरंगाबादमध्ये पण असेल, मेहंदी काढून देणाऱ्या एजन्सी आहेत आणि ती चालवणारी मुलगी असते, आणि त्या मुलीकडे हाताखाली 50 मुली काम करत असतात, आणि एका मेहंदी सेशनचे ते 2000, 5000, 8000 असे पैसे घेतात, आणि हा व्यवसाय मोठा होत चाललाय. मित्रांनो, सगळ्याच्या सगळ्या कामांना आता आपण माणसं लावायला ठरवलीत, आणि तेवढ्या एजन्सी चालू झाल्यात. पुण्यामध्ये हडपसरमध्ये तर सबजी नावाची एक व्यवसायाची मालिका चालू केली आहे. सबजी म्हणजे काय? 2 अर्थ आहेत. सबजी म्हणजे भाजी, आणि सब्जी म्हणजे सगळ्या प्रकारची भाजी. तुमच्या प्रोटीन्स, विटॅमिन्सच्या गरजेप्रमाणे तो इंजिनियर बरं का, त्याने काय चालू केला हा व्यवसाय,
बायकांना हल्ली नोकरी करून घरी काम करताना स्वयंपाक करायला जमतोय, पण बाकीची अन्य कामं करायला वेळ नाहीये. धुण्या भांड्यासाठी बाया आहेत आणि त्या काम करून जातात. त्याच पद्धतीने वाटाणे निवडायला, मेथीची भाजी निसायला आता तेवढा वेळ नाहीये. या गृहस्थांनी काय केलंय, त्याच्या सगळ्या फ्रँचायझी आणि ब्रांचेस संपूर्ण शहरामध्ये IT इंडस्ट्रीमध्ये ज्या बायका काम करतात त्यांच्या कडीला ते पिशवी लावून जातात, तुमची भाजी आम्ही तुमच्यापाशी पोचवली आहे. उद्योजकतेमध्ये हे असं वारं गेल्या 20 वर्षात यापूर्वी आधी कधीच नव्हतं. आउटसोर्सिंगचा जमाना आलाय. आपण घरी इस्त्री करायचो, आता इस्त्रीला कपडे देतो. सगळ्या गोष्टींमध्ये आउटसोर्सिंग झालेलं आहे. इव्हन हा कार्यक्रम करताना तुमच्या युवकांची मदत घेतली जरी असली तरी काही ठिकाणी आउटसोर्सिंग आहे. हे व्यवसाय आहेत सगळे. व्हिडिओ शूटिंग हा व्यवसाय आहे, साऊंड सिस्टीम पुरवणं हा व्यवसाय आहे, हे सोफा पुरवणे हा व्यवसाय आहे. व्यवसाय वाढत चाललेत आउटसोर्सिंगच्या माध्यमातून. तो तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आणि अजून एक सांगतो, आपली पण मानसिकता बदलत चालली आहे. मी आता पिंपरी चिंचवड संस्थेत काम करतो, नूतनमध्ये काम करतो. विद्यार्थी काय बोलतात माहितीये का, सर आम्हाला करिअरमध्ये खूप मोठं करायचं आहे पण कुणाच्या हाताखाली काम नाही करायचं. ही मानसिकता वाढलेली, खूप वाढलेली. सगळ्या लोकांचं, प्रत्येकाची पाण्याची बाटली बघा स्वतंत्र असते. प्रत्येक जण सेल्फ रिलायंट झालाय, सेल्फ सेंटर्ड इतका झालाय प्रत्येक जण. लग्न झालं की वेगळा निघतोय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक व्यवसाय चांगले उदयास आलेत, कारण अपार्टमेंट बांधणं आणि या सगळ्या गोष्टी, व्यवसाय वाढत चाललेत. इतकं माणूस सेल्फ सेंटर्ड झालाय की त्याला हसण्यासाठी दुसऱ्या माणसांची पण गरज नसते. तो मोबाईल काढतो, असा बघतो आणि हसतो. इतकं स्वकेंद्री आपण झालोय. हे स्वकेंद्री पण आपल्या उद्योजकतेसाठी जास्त पोषक आहे. आणि जागतिक स्तरावर काय परिस्थिती माहितीये, जागतिक स्तरावर परिस्थिती अशी आहे की आता आपल्याकडे डार्क हॉर्स म्हणून बघत होते भारताला, आता त्याच्याही पलीकडची अवस्था आहे. जपान, मेड इन जपानला व्हॅल्यू होती ना. आता मी तुम्हाला सांगतो गंमत. मेड इन जपान मधली परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस आपल्या देशामध्ये पॉप्युलेशन नावाचा कन्सेप्टच नव्हता. लग्न झाले की 4-5 मुलं होणारच, देवच देतोय ना. या कन्सेप्ट खाली पॉप्युलेशन वाढत असताना जपानमध्ये मात्र हम दो हमारे दो असा नारा होता. पॉप्युलेशन कंट्रोल केली होती. ज्यावेळेस आपल्याला कळलं की अरे प्रॉब्लेमॅटिक आहे, गरिबी वाढते, इकॉनॉमी ढासळते, त्यावेळेस आपल्या देशाने चालू केलं हम दो हमारे दो. त्यावेळेस जपानमध्ये हम दो हमारा एक होतं. ज्यावेळेस आपल्याकडे आता ऍक्सेप्टन्स आला हम दो हमारा एक, मुलगी झाली तरी चालेल, मुलगा झाला तरी चालेल, फॅमिली वाढवायची नाही, त्यावेळेस जपानमध्ये हम दो हमारा कुछ नाही. मिस कॉल. जपानमध्ये गेल्या 10 वर्षातली परिस्थिती सांगतोय. आता जपानमध्ये नोकरी करताना, व्यवसाय करताना, कंपनी आणि देशासाठी काम करताना नवीन कन्सेप्ट आलाय. तो म्हणजे लग्न न करणे आणि लग्न न करता ही जमात आता वाढते. तिथं मला तुम्हाला सांगायचंय मित्रांनो, जपानने जे तंत्रज्ञान आणलंय त्यांना प्रॉब्लेम आता कळलाय. भारताला तो प्रॉब्लेम माहिती होता का माहित नाही, परंतु भारताने पॉप्युलेशन मात्र मजबूत वाढून ठेवले. भारताचा फायदा तुम्हाला आता सांगतोय, वाईटातनं पण चांगलं होतं. जपानमध्ये तरुण मुलंच नाहीयेत, यंग जनरेशन नाहीये, टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे, चालवणारे कोण? आणि म्हणून त्यांनी आता हाक द्यायला सुरुवात केली. ते म्हणले सगळ्यात जास्त तरुणांचा देश कोणता? आपण सांगितलं आम्ही. टोल नाक्यापासून कुठल्याही नाक्यापर्यंत आपली पोरं पडी घेत. वर्ल्ड कपची मॅच बघायची म्हणलं की टीव्ही समोर बरोबर त्या गुळाला जसे मुंगळ्या चिकटले असतात तशी सगळी दुनिया उपलब्ध आहे. आणि दुसऱ्याच्या यशामध्ये टाळ्या वाजवणारी आमची जनता. मला असं वाटतं की ही उपलब्ध आहे. आता फक्त एक लक्षात ठेवा, करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने याचा कसा फायदा करून घ्यायचा आहे. लाटेचं महत्व सगळ्यांना कळलंय.